नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी चटपटीत असं आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। याआधी आपण लिंबू मिरचीचं लोणचं, त्यानंतर मिक्स भाज्यांचं लोणचं, कारल्याचं लोणचं, आंब्याचं लोणचं बघितलेलं आहे, उपवासाचं लोणचं बघितलेलं आहे आणि आज आपण आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत। तर अगदी घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये आपण हे लोणचं बनवणार आहोत। आपण आवळ्याचा ज्यूस घेतो, मोर आवळा खातो, त्यानंतर आवळ्याची सुपारी देखील बनवतो। तर रोजच्या जेवणामध्ये काहीतरी चटपटीत आपल्याला लागतंच, तर त्यामुळे आज आपण हे आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत। तर ह्यासाठी मी इथे 1/2 किलो आवळे घेतलेले आहेत। तर याला स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेलं आहे। आता आपण याला चिरून घेणार आहोत, म्हणजेच कट करून घेणार आहोत। तर याच्या अशा पातळ स्लाइसेस आपल्याला करून घ्यायच्या आहे। तर तुम्हाला हव्या तशा करू शकता, पण आपल्याला खायला जसं इझी वाटेल तसं आपण याला करून घेणार आहोत। तर पातळ स्लाइस केल्या तर एकतर त्या लवकर मुरल्या जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलं घेतात, कधी खात नाही, तर वेस्ट होतं। त्यामुळे जेवढ्या पातळ स्लाइस केल्या तर लोणचं वेस्ट देखील होणार नाही। तर ह्या पद्धतीने मी हे आवळे सगळे चिरून घेतलेले आहेत। आता आपण मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी एक पॅन घ्यायचा, त्यानंतर पॅनमध्ये 1 चमचा धणे घालून घेतलेले आहेत, त्यानंतर जिरे घालून घेतलेले आहेत। आता आपण इथे बडीशोप घालून घेतली आहे, 1 चमचा मोहरीची डाळ आहे, 1 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे, 10-12 मेथी दाणे घेतलेले आहेत। तर आता हे छान असं खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि मी मसाला ताजाच बनवते, स्टोअर वगैरे करून ठेवत नाही, कारण काय होतं, स्टोअर करून ठेवलं तर त्या मसाल्याचा फ्लेवर आणि वास निघून जातो। त्यामुळे जेव्हा आपल्याला लोणचं बनवायचं असेल तेव्हाच मसाला ताजा बनवायचा आणि मग तो लोणच्यामध्ये घालून घ्यायचा, यामुळे लोणच्याची चव अजूनच भन्नाट लागते। आता हे सगळं मस्तपैकी भाजून घेतलं आहे। ह्यामध्ये आता आपण 4 ते 5 काळे मिरे घालून घेतलेले आहेत, ते देखील आपण भाजून घेणार आहोत। तर अतिशय कमी साहित्यात, घरात आहे त्या साहित्यामध्ये आणि अवघ्या 10 मिनिटामध्ये हे लोणचं बनून तयार होतं। 2 दिवसात छान राबतं। तुम्ही कधी तर बऱ्याचदा केल्या देखील खाऊ शकता, एवढं मस्त आणि चटपटीत हे लोणचं लागतं। आता हे सगळं व्यवस्थित भाजून मिक्सरच्या जारमध्ये आपण घालून घेतलं आहे आणि याला आता आपण याची भरड करून घेणार आहोत। तर खूप क्वांटिटी कमी असल्यामुळे हे जरा निघायला बऱ्याचदा त्रास देतं, त्यामुळे तुम्ही ब्लेंडर जारचा देखील इथे वापर करू शकता। आता एक तडका पॅन घ्यायचा, त्यामध्ये साधारणपणे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्ती तेल घ्यायचं। मी हे नॉर्मल तेल घेतलेलं आहे, जे आपण खाण्यासाठी वापरतो। ह्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे। तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर देखील इथे करू शकता, पण माझ्याकडे मोहरीचं तेल नव्हतं, त्यामुळे मी जे रोजच्या खाण्याला राईस ब्रेन ऑइल वापरते तेच इथं घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये हिंग घालून घ्यायचा। तेल मस्त कडकडीत असं गरम करायचं, त्यानंतर ते थंड करून घ्यायचं आणि मग हे लोणच्यामध्ये ॲड करायचं। कुठलंही लोणचं बनवताना त्यामध्ये गरम तेलाचा वापर करायचा नाही, तर तेल थंड झाल्यानंतरच लोणच्यामध्ये ॲड करायचं। आता याला थंड होईस्तोवर आपण बाकी प्रोसेस करून घेऊया। चिरलेल्या आवळ्याच्या फोडीमध्ये एका तुपाच्या वाटीने मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आता इथे आपण लाल मिरची पावडर घालून घेतो आहे, अर्धी वाटी मी घेतलेली आहे। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। घरात जर छोटी मुलं असतील तर तिखट कमी घातलं तरी देखील चालेल। अर्धी वाटी हळद घालून घेतलेली आहे आणि आता आपण जो मसाला बनवून घेतला होता तो मसाला देखील आता आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत। तर आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या आवळ्याच्या फोडींना हा मसाला लागेल। तर याला असं खालीवर करून घेतलं तरी देखील काहीच हरकत नाही, व्यवस्थित मसाला सगळ्या फोडींना लागला जातो। आता हे असं छान असं व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर आपण जे तेल गरम करून घेतलेलं आहे ते थंड झाल्यानंतर यामध्ये ॲड करून घ्यायचं। अवघ्या 10 मिनिटामध्ये मस्त खमंग चटपटीत, तोंडाला चव आणणारं आणि शरीराला भरपूर असं व्हिटॅमिन सी देणारं आवळ्याचं लोणचं बनून तयार होतं।
तर चमच्याच्या साहाय्याने हे मी सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे. कलर देखील अतिशय सुंदर असा आलेला आहे आणि वास देखील अगदी अप्रतिम येतो आहे. आता हे थंड झालेलं तेल आपण ह्या लोणच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि छान असं याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. याला 1 दिवस काचेच्या बाउलमध्ये असंच ठेवायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी याला एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं. त्यानंतर ही बरणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हे लोणचं साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष स्टोअर करू शकता. वरण भातासोबत तोंडी लावायला, खिचडीसोबत किंवा अगदी साईड डिश म्हणून देखील तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. तर दिसायला अतिशय टेम्पटिंग, खायला तेवढंच जबरदस्त असं हे लोणचं बनून तयार झालेलं आहे. मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.